जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक नवीन प्रसिद्धीपत्रक न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शिक्षक भरतीचं नेमकं काय होणार आहे, 2017ची जी रखडलेली प्रलंबित शिक्षक भरती आहे त्या संदर्भामध्ये नेमकी सद्यस्थिती काय आहे, अपात्र गैरहजरची यादी कधीपर्यंत लागू शकते, त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। कारण न्यूज बुलेटिनमध्ये बरीचशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आजच्या या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कोणती माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती। बघा, आजच्या तारखेला म्हणजेच या ठिकाणी 16 मार्च 2024ला शिक्षक पदभरतीच्या संदर्भामध्ये एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहे। पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी 2017ला घेण्यात आली होती, त्यामधील 2019मध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये 9/8/2019ला निवड यादी पहिली प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या पहिल्या निवड यादीमधील जे अपात्र उमेदवार आहेत, गैरहजर आहेत किंवा अनअवेलेबल आहेत, म्हणजे ज्या उमेदवारांनी जॉईनिंग घेतली नव्हती, त्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी 29/11/2023 रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आलेला आहे। या राऊंडच्या निवड यादीमधील उमेदवारांना नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका 14/71/2023 दाखल आहे। या याचिकेमध्ये शासनातर्फे शपथपत्र दाखल केले असून विधिज्ञांना आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे व पाठपुरावा करण्यात येत आहे। सदर प्रकरण माननीय न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असून प्रतीक्षाधीन आहे। आता यावरून आपल्याला पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात आलेला आहे की जी प्रलंबित शिक्षक भरती आहे 2017ची, आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे 2017ला जी TIT परीक्षा झाली होती त्याची जी पहिली निवड यादी आहे ती 9 ऑगस्ट 2019ला जाहीर करण्यात आली होती। त्या यादीमधले अपात्र, गैरहजर आणि अनअवेलेबल असलेल्या उमेदवारांसाठी जो शेवटचा राऊंड झाला होता तो झाला होता या ठिकाणी 29/11/2023ला। त्याची निवड यादी देखील जाहीर झालेली आहे, उमेदवारांची निवड यादी जाहीर झालेली आहे, काही ठिकाणी डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे। परंतु त्या यादीच्या विरोधामध्ये ज्यावेळेस काही अभियोग्यताधारक कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे। म्हणजे न्यायालयाचा जोपर्यंत पुढचा निर्णय होणार नाही तोपर्यंत संबंधित उमेदवारांना जॉईनिंग देऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे। आता त्या संदर्भामध्ये माननीय आयुक्त महोदयांच्या वतीने या ठिकाणी जे विधिज्ञ आहेत, त्यांचे वकील आहेत, त्यांना माहिती देण्यात आलेली आहे, शपथपत्र देण्यात आलेलं आहे। ती जी यादी आहे त्या यादीच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय होणार आहे तो प्रतीक्षाधीन असणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी वेट अँड वॉचच आपल्याला करावं लागणार आहे। त्याच्यामध्ये देखील काही माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट होऊन येण्यासाठी देखील बरेचसे उमेदवार या ठिकाणी प्रतीक्षा करत आहे। हा तर झाला महत्त्वाचा मुद्दा की 2017च्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये। आणखीन एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे की जे 50% मागासवर्गीयांच्या जागा कपात करण्यात आल्या होत्या 2017च्या भरतीमध्ये, त्या जागांच्या संदर्भामध्ये देखील ज्या काही जागा होत्या कपात करण्यात आलेल्या, त्यापैकी 2,000 ते 2,500 जागा या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच भरतीमधून भरती केल्या जाऊ शकतात, अशा प्रकारचं काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे। परंतु अजून तरी ऑथेंटिक अशी माहिती नाही आहे, म्हणजे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं कागदपत्र या ठिकाणी अवेलेबल नाही। परंतु आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्याच्या संदर्भामध्ये देखील कारवाई केली जात असल्याची माहिती मिळत आहे। त्या संदर्भामध्ये जेव्हा पूर्ण कारवाई होऊन जाईल त्या संदर्भामधली माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। आता आपण बघूया की सध्याची जी शिक्षक भरती आहे, चालू शिक्षक भरती, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूया त्या संदर्भामध्ये पुढचा पॉईंट आहे। तो पुढचा पॉईंट काय आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरतीची पहिली यादी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली।
सदर निवड यादी विरोधामध्ये उच्च न्यायालय जे आहे मुंबई यांचं औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल असून माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवाद झाल्याच्या नंतर अंतरिम जो काही आदेश आहे तो दिलेला आहे. अंतरिम आदेशामध्ये स्थगिती देण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केलेले आहे. तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी देखील त्यांच्याकडे जी काही रिट याचिका आहे 15/3/2024 दिलेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादाच्या नंतर स्थगिती देण्यासाठी नकार दिलेला आहे. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी निश्चित झालेली आहे की सध्या जी निवड यादी लागलेली आहे 11,085 उमेदवारांची, त्या याद्यांच्या संदर्भामध्ये जो काही अभियोग्यताधारकांच्या वतीने युक्तिवाद केला जात होता की ते याद्या रिवाईज करण्यात याव्या किंवा जॉईनिंग देऊ नये, त्याच्यावर स्थगिती द्यावी, तर त्याला जे आहे औरंगाबाद खंडपीठाने तसेच मुंबई उच्च न्यायालयाने देखील नकार दिलेला आहे. म्हणजे न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून पुढे जे काही प्रोसेस आहे ती चालू ठेवण्यात यावी अशा प्रकारचाच आदेश दोन्हीकडून मिळालेला आहे. आता पुढे काय होणार आहे, कारण आता तोच मुद्दा सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी जे आहे घर करून आहे. तो म्हणजे काय आहे तर लोकसभा 2024च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झालेली आहे. माननीय न्यायालयाने शिक्षक पदभरतीचे वरील आदेश दिलेले आहे. या दोन्हीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आता या ठिकाणापासून आपण जे आहे निश्चितपणाने काहीतरी पॉझिटिव्ह घेऊ शकतो. कारण काय सांगण्यात आलेलं आहे या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं की माननीय न्यायालयाने शिक्षक पदभरती संदर्भामध्ये पुढील आदेश दिलेले आहे की पुढील कारवाई तुम्ही चालू ठेवू शकता. त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक प्रस्ताव जे आहे इलेक्शन कमिशनला गेलेला असणार आहे आणि त्यामध्ये आम्हाला या निवडणूक आचारसंहितेच्या दरम्यान देखील शिक्षक पदभरती करण्याची परवानगी देण्यात यावी अशा प्रकारचा मजकूर आहे. त्याला जर का परवानगी मिळाली तर निश्चितपणाने या आचारसंहितेचा आपल्या शिक्षक भरतीवर परिणाम होणार नाही. त्याच्या पाठीमागे बरेचसे एव्हिडन्सेस आहे, कारण आपली जी भरती आहे ती न्यायालयीन प्रकरणाला जोडूनच होत आहे. कारण SMPILमध्ये त्या प्रकारचे आदेश आहे. त्यातल्या त्यात आत्ता जे काही न्यायालयीन प्रकरणं या ठिकाणी उद्भवलेली आहे त्या प्रत्येक न्यायालयीन प्रकरणामध्ये देखील या ठिकाणी भरती चालू ठेवा अशा प्रकारचा आदेश आहे. कालच्याच एका याचिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 4 आठवड्यांमध्ये जे आहे पुढच्या याद्या तुम्ही जाहीर करू शकता. जर असं असेल तर साहजिक आहे की आचारसंहितेमध्ये देखील ही जी भरती आहे ती चालू होऊ शकते किंवा चालू राहू शकते. अशा प्रकारचे पॉझिटिव्ह होप्स आपल्याला निश्चितपणाने असू शकतात. कारण या ठिकाणी शिक्षकांच्या शिवाय होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान हाच मुद्दा महत्त्वाचा या ठिकाणी SMPILमध्ये देखील आहे आणि त्याच गोष्टीला अनुषंगून या ठिकाणी आयुक्त कार्यालयाच्या वतीने देखील युक्तिवाद केला जातो आहे. त्यामुळे आपण सर्वांनी होप्स ठेवायला, अपेक्षा ठेवायला हरकत नाही आहे की या आचारसंहितेचा फार जास्त परिणाम या ठिकाणी शिक्षक भरतीवर होणार नाही. कारण आणखी आता सध्या आत्ताच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहे की ज्या जिल्ह्यामध्ये समुपदेशन हे कॅन्सल करण्यात आलं होतं तर त्या जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यांच्या उमेदवारांना या ठिकाणी जे आहे 16 तारखेपासून किंवा 17 तारखेपासून या ठिकाणी पुन्हा एकदा बोलावण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की आदर्श आचारसंहितेचा परिणाम या चालू भरतीवर होणार नाही. तरी देखील आपल्याला पुढच्या न्यूज बुलेटिनची या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु आपण सर्वांनी थोड्याशा पॉझिटिव्ह अपेक्षा ठेवायला हरकत नाही. फार जास्त पॅनिक होण्यासारखी आपल्याकडे अजून सध्या तरी सिच्युएशन नाही आहे. आणि कृपया करून जे आहे सोशल मीडियावरती जे काही अफवा पसरवल्या जात आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये त्या गोष्टी जोपर्यंत आपण स्वतः पुष्टी करत नाही तोपर्यंत फॉरवर्ड करण्यापासून स्वतःला थांबवा एवढी मी निश्चितपणाने रिक्वेस्ट करेल. आणखी आयुक्त महोदयांच्या वतीने हे स्पेशल 2 मेसेजेस शेवटचे आपल्यासाठी आहे की शिक्षक पदभरती विषयक बाबी संदर्भामध्ये अभियोग्यताधारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नये, त्याची दखल घेतली जाणार नाही. संपर्कासाठी तसेच तक्रार निवारणासाठी केवळ यापूर्वी कळविलेली जी कार्यपद्धती आहे ती अनुसरावी. म्हणजे जो काही Gmail ID आहे त्यांचा ऑफिशियली की ज्याच्यावर आपण तक्रार करू शकता किंवा निवेदन पाठवू शकता किंवा आपली जी काही मागणी आहे ती मागणी मागू शकता, तर त्याच Gmailचा वापर आपण करायचा आहे. आणि इथून पुढे महत्त्वाच्या बाबींची जी माहिती आहे न्यूज बुलेटिनद्वारेच
आपल्याला आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाणार आहे. सध्याच्या घडीला मित्रांनो, हीच महत्त्वाची जी काही अपडेट आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सध्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करेल की फार जास्त अपडेट्स तुम्हाला देणं शक्य होत नाही आहे, कारण मित्रांनो सध्या रमजानचा महिना असल्याकारणाने फार जास्त वेळ या ठिकाणी जे आहे सोशल मीडियाला देणं शक्य होत नाही. दिवसभर उपवास असतो आणि संध्याकाळी 10-10:30 वाजेपर्यंत या ठिकाणी प्रार्थना असते, त्यामुळे फार कमी वेळ हा सोशल मीडियासाठी मिळत असतो. परंतु इथून पुढे प्रयत्न करेल की जास्तीत जास्त जी काही महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल.